हाय हॅलो नमस्कार. पुन्हा एकदा सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. ज्याचं नाव आहे कोकण डायरी. कोकण डायरीमध्ये पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आहे दसरा. दसऱ्याच्या पुन्हा एकदा खूप 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 शुभेच्छा. मी तुम्हाला कालच शुभेच्छा दिल्यात, पण आज दसरा आहे. सो सगळीकडे आता गाणी वगैरे लागलेली आहे आणि उद्या वगैरे ज्या काही म्हणजे ज्यांच्याकडे देवी वगैरे बसतात त्या उद्या विसर्जन होतील आणि आपल्याकडे दसरा आहे. आज दसऱ्याच्या दिवशी सोनं लुटलं जातं आणि कालच मी तुम्हाला म्हटले होते की आपण सोनं कालच आणलं होतं, तुळशीमध्ये ठेवलं होतं आणि आज संध्याकाळी वगैरे सगळ्यांना आपण देतो. काही जण लवकर पण देतात, पण त्याआधी ज्या आपले घटदेव उठले आहेत आणि त्याचबरोबर आपण जे काही हत्यारं पूजेला लावले आहेत, म्हणजे शस्त्रपूजन जे काही केलेलं आहे, तर त्यांना सुद्धा आपण सकाळचं त्यांना आपण सोनं देतो. तर ते आज तुम्हाला मी दाखवणार आहे. शस्त्र अजून आपली एकदम जशी होती त्या पद्धतीमध्ये आहे. सकाळी पूजा सुद्धा देवाची झाली आहे. सो देवाला सुद्धा सोनं दिलेलं आहे आणि रात्री सगळे एकत्र येऊन सोनं लुटलं जातं, म्हणजे एकमेकांना सोनं दिलं जातं. सो खूप मजा येते. अख्खा गाव एकत्र असतो आणि काल होता फॅन्सी ड्रेस. तर जेवढं मला छोटं मोठं करता आलंय शूट, ते पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. तर बघा नक्की आणि आवडलं व्हिडिओ तर नक्की लाईक करा, शेअर करा. कारण की पाऊस पण खूप होता, त्याच्यामुळे जेवढं जमलं तेवढं मी शूट केलंय छोटं मोठं. कारण की कोकणामध्ये ना म्हणजे ह्या वर्षी भयंकर पाऊस आहे. सुरुवातीला म्हणजे लवकर सुरुवात झाली होती त्याची लागायला मेमध्येच आणि आत्ता पण भात कापणीच्या वेळी पण खूप म्हणजे आतापासून लोक भात कापायला पण घेतली नाही. पण काल पण खूप पाऊस होता, चिखल होता अक्षरशः. जेवढं शूट करता आलं तेवढं केलंय. सो बघा तुम्ही की कोकणामध्ये सुद्धा खूप छान छान अशी वेशभूषा केली जाते. तर त्याचे 2-3 व्हिडिओ केले छोटे छोटे, तर ते बघा. आवडले तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. तर चला दाखवते तुम्हाला आपण सोनं वगैरे लुटतो कसं काय ते आणि जे काही हत्यार लावले त्यांना पण आपण सोनं हे केलेलं आहे. परत जे काही आपल्या देवघरातले जे देव बसले त्यांना पण आपण सोनं दिलेलं आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर सोनं देवाला पण आपण देतो. तर ते दाखवते तुम्हाला. तर चला. सो इथे बघू शकताय देवाला सुद्धा सोनं घातलेलं आहे. म्हणजेच जी काही आपट्याची पानं आहेत ती आपण इथे देवाला घातलेली आहेत. आणि आता प्रत्येकाच्या तुळशीमध्ये ना आपट्याची जी काही पानं असतात की काय ज्या काही फांद्या असतात त्या ठेवल्या जातात आणि कधी तर काल आपण ठेवलेले आहेत. तर काल जेव्हा आपण शस्त्रपूजन लावले त्याच दिवशी सोनं आणतो आणि दुसऱ्या दिवशी लुटतो. तर इथे बघा सकाळी मस्तपैकी सगळीकडे देवांना सोनं टाकलेलं आहे, म्हणजे सोनं दिलेलं आहे. त्याच पद्धतीने इकडे आपले जे काही शस्त्र पूजेला लावलेली आहेत त्यांच्यावरती पण आहे ते बघा सोनं. आणि आमच्याकडे ना खूप मजा येते, म्हणजे सगळेजण घरात येतात, एकमेकांना सोनं देतात, पाया पडतात. सो ती जी मजा आहे ना किंवा ती जी पद्धत आहे ना कोकणातली खूप भारी आहे आणि दरवर्षी मजा येते दसऱ्याला. आणि मेन म्हणजे गावामध्ये तर खूपच मजा येते, झाकडी वगैरे बोलली जाते, परत लोक नाचतात आणि मग खूप मजा येते. आणि नंतर मग इथं जवळ परत येते दिवाळी. सो दिवाळीमध्ये पण छोटी मोठी मजा येते, पण दसऱ्यामध्ये तर खूप मजा येते कारण की अख्खा गाव गोळा होतो. आणि मेन म्हणजे आज दसरा आहे, तर दसऱ्या निमित्ताने आम्ही पातोळे बनवलेले आहेत. तर ते पण दाखवते तुम्हाला पातोळे. सो अशा पद्धतीने मी आज जे काही आपल्या घटी काल उठवलेले आपण आणि त्याच्या खाली जे काही तांदूळ होते त्यांची खीरसुद्धा बनवली होती. आणि थोडेसे तांदूळ आपण जे काही भात बनवतो त्या भातामध्ये पण टाकले होते. तर असा नैवेद्य वगैरे त्याच्यापासून आपण केलेला आहे. दरवर्षी तसंच केलं जातं. तर अशा पद्धतीने छानपैकी दसरा सेलिब्रेट केला जातो. अशा पद्धतीने कोकणामध्ये एकमेकांना सोनं देऊन. आणि आपट्याचं पान म्हणण्यापेक्षा सोनं आपण त्याला जास्त म्हटलेलं तर चांगलं वाटेल. काही जण म्हणतात आपट्याचं पान वगैरे, पण तेच एक म्हणजे त्या झाडाला एक नावच तसं दिलेलं आहे, म्हणजे सोनं लुटणं. तर त्याला सोनं म्हणूनच लुटलं जातं. काही जण तर खूप मोठं मोठं देतात आणि खूप मजा येते. आणि एक म्हणतात सुद्धा की माझं सोनं सांडू नको, माझ्याशी भांडू नको, असं पण एक छानपैकी एक छोटी असं गमतीशीर अशी एक वाक्यसुद्धा आहे. सो असं म्हणतात देताना वगैरे. तर खूप मजा येते. आणि वरतीसुद्धा बघा देवाच्या इथं वरती पण लावलेलं आहे. सर अशा पद्धतीने सोनं छानपैकी लुटलेलं आहे. हे सकाळचं वगैरे केलेलं आहे आणि उद्या ही शस्त्र सगळी जी आहेत ती हलवणार आणि जिथे त्या ह्याच्यामध्ये ठेवणार. आणि नंतर मग आपण परत पुढच्या वर्षी जेव्हा आपली नवरात्री येईल त्या दिवसांमध्ये परत ही त्या शेवटी यांची पूजन केली जाते. तोपर्यंत यांचं काम आपण चालूच असतं यांचं. म्हणजे मोरवळी आपण वापरतोच, खंती वापरतो. आमची ही जी आहे नारळ सोलायची मशीन, तर ती पण आहे. तर आम्ही चालूच असतं त्याच्यावरती. नारळ वगैरे आजूबाजूचे येतात सोलायला वगैरे, घरचे पण आपण त्याच्यावरती सोलतो. तर अशा पद्धतीने ह्यावर्षी शस्त्रपूजन फायनली झालेले आहे. सोनंसुद्धा लुटलेलं आहे आणि आज आहे दसरा. दसरा निमित्ताने आपण छानपैकी बनवलेले आहेत पातोळे, ते पण हळदीच्या पानांचे. तर चला तुम्हाला ते दाखवते. सो थोडेसे याच्यामध्ये चालू आहेत, म्हणजे ठेवलेले आहेत उकडवायला. हे बघा थोडं गरम झालं आहे.
हे बघा थोडे उकडायला ठेवलेले आहेत, बाकी थोडेसे झाले आहेत ते पण दाखवते. तर इथे बघू शकता, हे बघा छानपैकी पातोळे बनवलेले आहेत. घरची पाण्यात कुठून बाहेरून नाही आणलेले, आपल्याकडे आहेत, दरवर्षी आपण बघतो. आणि याची जर रेसिपी बघायची असेल तर आपल्या चॅनलवरती आहे, तुम्ही बघू शकता. काही लोक पीठ पण वापरतात, पण जी आपली पद्धत आहे ती पण आहे, म्हणजे रवा वगैरे वापरून केली जातात. तर तशा पद्धतीमध्ये पण आहे. जर तुम्हाला बघायचं असेल तर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे, तिथे तुम्ही बघू शकता. सो मस्तपैकी पातोळे रेडी आहेत आणि थोडेसे याच्यामध्ये आहेत. तर आज दसऱ्या निमित्ताने आपण बनवलेले आहेत मस्तपैकी. काकडीचे पण करतात, जसं काकडीचं पीठ असतं ना ते ह्या पानांवरती थापलं जातं आणि उघडवले जातात, तर तसे पण केले जातात. सो अशा पद्धतीने आज मस्तपैकी आम्ही पातोळीसुद्धा बनवली आहेत दसऱ्या निमित्ताने. सो चला आता मी ते थांबणार आहे. सो तुम्हाला ना मी व्हिडिओ जे काही काल केले आहेत ते टाकणार आहे, व्हिडिओमध्ये ॲड करणार आहे. तर तुम्ही बघा की कशा पद्धतीने वेशभूषा केली जाते कोकणामध्ये. सो मजा येते. आणि दुसरं मेन म्हणजे स्पर्धा असते, त्याहून तर जाऊन मजा येते. तर बघा, व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि असाच व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.